नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर मित्रांनो, आता आपण आहोत खेडला आणि चाललोय गोव्याला. तू समझा? हाँ. नाही, तुम्ही समजता तसं फिरायला जात नाही. ॲक्च्युली आजीची तब्येत बिघडली त्यासाठी चाललोय. तर चाललोय मत्स्यगंधा एक्सप्रेसनी. ट्रेन होती 7ची आणि भाई आपण पोहोचलो 7:45ला. भाई नशिबामध्ये होती तर भेटले आपल्याला. तर चला, मम्मीला बसायला जागा वगैरे भेटले, पण ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. कचाकच ट्रेन भरलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत चिपळूणला. ही ट्रेन जास्त स्टेशन घेत नाही, त्यामुळे टेन्शन नाही. आणि मम्मीला पण झोप आलेली आहे. आणि इकडे भाई या साईडला बघू शकता यांचं काय चाललंय. भाई टाइम पास के लिए कुछ भी कर सकते. भाई लोग लूडो खेळ रहे दोनों भी. तर चला, आणि इकडे या साईडला बघू शकता हे 2 छपरी आहेत बसलेत. यांना काय कामधंदाच नाही भाई. टनलमध्ये गाडी आली आणि बाहेर बसलेत दरवाजामध्ये. भाई टनल खूप येतात, खूप म्हणजे खूप. तर मित्रांनो, आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशनला. आणि स्टेशन आल्या भाई या लोकांची गर्दी तर चालूच होती, तुम्हाला माहिती आहे. वडापाव असेल, समोसा असेल, बिर्याणी काय ना काहीतरी खायला भेटतं. तर भाई रत्नागिरीनंतर हे बाबा भाई झोपले खाली, त्यानंतर आपल्याला सीट भेटली बसायला. तर भाई सीट पर प्रस्थान करते है मस्तपैकी. अच्छा लग रहा है. भरपूर वेळ उभा होतो मित्रांनो, तर आता बसून बरं वाटतं. आणि मित्रांनो, इकडे बाहेर बघू शकता गोव्याचा नाईट व्ह्यू एकदम भारी वाटतं बघायला. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहोत मडगाव स्टेशनला, म्हणजे गोव्याला. बघा गेलात ना तर भाई आपली मत्स्यगंधा ट्रेन बरोबर 1.5 तास लेट झाली. काय बोलायचं, एकदा क्रॉसिंग लागली ना का भाई विचारूच नका. तर चला, फायनली स्टेशनला तर आपण उतरलोय. पुढे घ्यायला आपल्याला मामा येणार आहेत. बघूया, कार घेऊन येणार आहेत. आपल्याला जायचं आहे स्टेशनच्या बाहेर. समोर बघू शकता मोठे मामा आलेले आहेत, बारके मामा कारमध्ये आहेत. तर आता आपण मित्रांनो डायरेक्ट जाणार आहोत कोर्तालिमला, जिथे मामा राहतात. तर कारने जातो आणि रात्रीचं मस्त वाटतं. तर फायनली आता आपण इथं पोचलो आहोत जिथे मामा राहतात. तर समोर बघू शकता मामा गाडी पार्क करतात. तर चला, बाकीचं तुम्हाला उद्या दाखवतो, बंगलो वगैरे कुठे राहतात ते. जायचं आहे आपल्याला सरळ इकडून, कारण का काळोख वगैरे आता काय दाखवता येणार नाही. तर मित्रांनो, आता आपण इकडे बाहेर आहोत रस्त्यावरती, जिथे काल आपण गाडी पार्क केली होती तिथेच आहोत. रात्री काळोख असल्यामुळे काय दाखवता आलं नाही. आता मस्तपैकी उजेडी आहे, तर तुम्हाला दाखवतो. आपण पण या साईडून आलो होतो, इकडे या साईडला सुद्धा रस्ता आहे. तर जायचं आहे आपल्याला आतमध्ये. दादा पण आहे सोबत, बघू शकता. गावासारखंच आहे एकदम सेम, काहीच फरक नाही. इकडे बघू शकता झाडे वगैरे आहेत, कौलारू घरंसुद्धा आहेत, आंब्याची झाडं असतील काही असतील. आणि समोर बघू शकता हा इथे बंगलो आहे, इथे मामा राहतात. फर्स्ट फ्लोअरच आहे, पण मस्त आहे. इकडे बघू शकता हे असं घर आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगला